नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची सकाळ ना अगदी फ्रेश झाली. छान अंघोळ केली, पण माझे केस ना इतके लांब आहेत ना की रोज नवीन हेअरस्टाईल करणं मला जमतच नाही. मग काय, आपला नेहमीचा सोपा उपाय म्हणजे खेकडा, म्हणजेच क्लच लावला आणि केसांना छान बांधून घेतलं. चला तर मग आता कामाला सुरुवात करूया. तसं तर सकाळचा सगळा स्वयंपाक उरकला होता, पण म्हटलं आता होळी जवळ येते तर ना घराची थोडी साफसफाई करावी. तसं तर नेहमीच घर स्वच्छ ठेवत असते मी, सणाचीच गरज लागते असं नाही. पण आज विचार केला की साफसफाई करता करता एक छान व्हिडिओसुद्धा काढावा. सगळ्यात आधी मी कूलर बाहेर काढला. आता उन्हाळा सुरू झाला आहे तर त्याची गरज भासणारच. त्यावरची सगळी धूळ पुसून तो चकाचक केला. कपाट पुसून घेतली, पण मध्येच ना एक गडबड झाली. वॉशिंग मशीनचं खूप सारं पाणी सांडलं, सगळीकडे नुसतं पाणी पाणी झालं. मग काय, ते सगळं आधी पुसून काढलं, तेव्हा कुठे मला पुढची कामं करता आली. त्यानंतर ना घराच्या कानाकोपऱ्यातली सगळी जळमटं काढून घेतली. घर कसं अगदी स्वच्छ दिसायला लागलं. सर्व झाडू मारून घेतला आणि बेडशीट चेंज करायची होती तीही चेंज करून घेतली. मग सर्व पसारा ना जागच्या जागी लावून घेतला आणि त्यानंतर ना धुतलेले कपडे होते ते सुकायला टाकून घेतले. आणि त्यानंतर ना एकदाची सर्व फरशी पुसून घेतली. सगळं घर कसं आरशासारखं चमकू लागलं. सकाळी अंघोळ केल्यापासून ते आत्तापर्यंत खूप कामं झाली, त्यामुळे थोडा वेळ आराम केला. पण संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज बाजारात मला ना एकदम लुसलुशीत कवळा दोडका मिळाला. माझा तो खूप फेवरेट आहे. मग काय, मस्त दोडक्याची भाजी आणि सोबत गरम गरम कढी बनवली. आजचा दिवस ना एकदम सार्थकीच लागला. तर चला मग आता जेवून घेते. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.